नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचे एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे सीईटी वेस्ट ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. महाराष्ट्रीय एमसीसीईटी एक्झाम 2026 यासाठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्समध्ये जो विषय आहे आपला मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्समध्ये आपण त्यामधले महत्त्वाचे पीवायक्यू प्रश्न पाहतोय. नेमके ते कसे सॉल्व्ह करायचे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्या क्वेश्चनची प्रॅक्टिस सुद्धा नक्की करा. आपली जी बॅच आहे ती येत्या 29 डिसेंबरपासून आपण सुरू करतो आहे. जर का तुम्हाला इनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन आपल्या स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. डेमो क्लासेस आपल्या ॲपवर अवेलेबल आहे, ते सुद्धा तुम्ही बघू शकता. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र एमसीसीईटी एक्झाम 2026 यासाठीचा कम्प्लीट कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहेत 2 ते 3, टॉपिक वाईज प्रॅक्टिस एमसीक्यूज मिळणार आहे, फुल सिलेबस नोट्स मिळणार आहेत, फुल सिलेबस मॉक टेस्ट मिळणार आहेत, फुल सिलेबस एमसीक्यू सिरीज मिळणार आहे आणि सोबतच लॅपटॉप आणि वेब सुद्धा मिळणार आहे. त्याची जी फीस आहे ती 5,000 रुपये आहे, पण तुमच्यासाठी ती 4,000 रुपये असणार आहे. त्यामुळे आजच एनरोल करा. तर पहिला प्रश्न आहे आपला, द रेशो ऑफ एम्प्लॉईड टू अनएम्प्लॉईड पर्सन इन अ विलेज इज 1:4. द नंबर ऑफ अनएम्प्लॉईड people is more than 825 than the employed. Okay. What is the total number of employed and unemployed person taken together? किती टोटल नंबर आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. ओके. तर लेट ई बी द एम्प्लॉईड पर्सन आणि यू हा अनएम्प्लॉईड. ओके. त्याचा रेशो आहे E:U. 1+1:4. Then U=4E. ओके. तर द नंबर ऑफ अनएम्प्लॉईड पीपल इज 8825 मोर आहे. म्हणजे U=E+825. यूची व्हॅल्यू काय 4E आहे, E+825. याला आपण सॉल्व्ह करून घेऊया. 4E - E=825 म्हणजे 3E=825 आणि E काढायसाठी आपण 825/3 म्हणजेच 275. ईची व्हॅल्यू एम्प्लॉईड जे आहेत ते 275 आहे, हे इथून सिद्ध झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला आता सॉल्व्ह फॉर द नंबर ऑफ अनएम्प्लॉईड साठी काढायचं आहे. ठीक आहे. अनएम्प्लॉईड साठी काढताना आपल्याला U=4E आहे, म्हणजे 4 गुणिला 275 म्हणजे अनएम्प्लॉईड किती असणार आहे, 1100. ओके. त्यानंतर मग आता U=E+825 युझिंग द सेकंड इक्वेशन. ठीक आहे. 275 + 825 म्हणजे 1100. ठीक आहे. तर आता कॅल्क्युलेट करायचं आपल्याला दोन्ही. टी म्हणजे टोटल, E+U. ई किती आहे 275 आणि यू किती आहे अनएम्प्लॉईड हे 1100 आहेत. म्हणजे एकूण 1,375 जे आहेत ते काय आहेत, एम्प्लॉईड आणि अनएम्प्लॉईड पर्सनचे टेकन टुगेदर घेतल्यावर तेवढी अमाऊंट येते आहे, तेवढे लोक येतात आहे, पर्सन येतात आहे. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, डी असणार आहे. 1,375 अनएम्प्लॉईड प्लस एम्प्लॉईड आहेत. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, अ सम ऑफ ₹21,840 इज टू बी डिस्ट्रीब्युटेड अमॉंग 3 फ्रेंड्स, भारती, संजय अँड गोविंदा, इन अ सच अ वे दॅट भारती गेट्स ट्वाइस ॲज मच संजय अँड गोविंदा गेट्स 2.5 टाइम्स ॲज मच भारती. व्हॉट इज द शेअर ऑफ गोविंदा? तर बी एस ची अशा पद्धतीने घेऊया. B=2S. भारती गेट ट्वाइस बाय संजय. ओके. अँड दिस कॅन बी रिटन ॲज S=B/2. आणि गोविंदा किती, गोविंदा इज हाफ म्हणजे G2/5, 2.5B. ओके. त्यानंतर आपल्याला एक्सप्रेस करायचं B=S=2.0.5B आणि G काय 2.5B आहे. ओके. आता आपल्याला टोटल इक्वेशन करायचं आहे. B+S+G=21,840. आता B ची व्हॅल्यू B आहे, S ची व्हॅल्यू आहे 0.5B आणि G ची व्हॅल्यू आहे 2.5B =21,840. म्हणजे आपल्याकडे काय आलं 4B =21,840 आणि B ची व्हॅल्यू काढत असताना आपल्याला हे करावं, म्हणजे B ची व्हॅल्यू 5,460 आलेली. ठीक आहे. नंतर आपल्याला गोविंदाचं कॅल्क्युलेट करायचं. गोविंदा 2.5B आहे. B ची व्हॅल्यू काय आली आहे 5,460. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे 13,650. सी जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. आपल्याला काहीच नाही करायचं, क्वेश्चन नुसार व्यवस्थितपणे मांडणी करायची इक्वेशनची आणि व्यवस्थित सॉल्व्ह करायचं आहे. ओके. येस. सी आहे आपलं उत्तर 13,650.
त्यानंतर आपला समोरचा प्रश्न आहे 4 and 1/4 dozen calculator can be packed in a one box. If Mangesh purchased 14 such boxes, how many calculation did he purchase? तर आपल्याला डिटरमाइन द नंबर ऑफ कॅल्क्युलेटर्स पर बॉक्स. ठीक आहे, आपल्याला डिटरमाइन करायचं 1 डझन मध्ये किती राहतं 12 युनिट. ओके, तर 4 and 1/4, 1/4 म्हणजे 4.25 डझन त्यांनी घेतलेले आहे. ओके, नंतर आपल्याला काय म्हणतं इफ मंगेश परचे 14 सच बॉक्सेस, तर आपल्याला 4.25 जे आहे त्याला इंटू करायचं 12नी. 12 डझन आहे ना, म्हणजे 51 कॅल्क्युलेटर. आता 51 × 14 म्हणजे किती असणार आहे 714. 714 जे आहे ते कॅल्क्युलेटर्स असणार आहे. म्हणजे त्यांनी किती खरेदी केले 714 कॅल्क्युलेटर्स त्यांनी खरेदी केलेले. ठीक आहे, आपलं उत्तर काय असणार आहे बी असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे दीपक वॉज थ्राइस ॲज ओल्ड ॲज अशोक 6 years ago. Deepak will be 9/7 times as old as Ashok 6 years hence. How old is Deepak today? तर आता दीपक किती वयाचा आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे, तर डी फॉर दीपक, ओके, ए फॉर अशोक. नंतर दीपक वॉज थ्राइस ॲज ओल्ड ॲज अशोक. D - 6 = 3. थ्राइस आहे तो अशोकच्या. ठीक आहे, याला सॉल्व्ह करायला लागेल. 3a - 18 D = 3a - 12. हा इक्वेशन 1 झाला. ओके, तर 6 years hence म्हणजे टुडे दीपक विल बी 9/7 times as old अशोक. D + 6 = 9/7 a + 6. 7D + 6 = 9a + 6. 7D + 42 = 9a + 54. म्हणजे याचं कसं काय येणार आहे 7D - 9a = 12. हे काय इक्वेशन सेकंड आहे. ओके, त्यानंतर आता आपल्याला D = 3a - 12 मिळालेलं आहे. सबस्टिट्यूट करायचं आपण इंटू इक्वेशन 2 मध्ये सबस्टिट्यूट करायचं. 2 कोणता आहे D. 7D - 9a = 12. यामध्ये आपल्याला D ची व्हॅल्यू पुट करायची आहे. 3a - 12 - 9a = 12. 7-21. ओके, 84 - 9a = 12. 12a - 84 = 12. ठीक आहे, इथपर्यंत सगळ्यांना समजलं. त्यानंतर आपल्याला अशोकची करंट व्हॅल्यू काढायची आहे ना. 12a = 12 + 84 म्हणजे ए ची व्हॅल्यू किती असणार आहे 8 असणार आहे. अशोकची व्हॅल्यू किती आहे 8 इयर आहे. त्यानंतर दीपकची व्हॅल्यू काढायला आपल्याला 3 8 - 12 8 24 - 12 म्हणजे डी ची व्हॅल्यू असणार आहे 12 इयर. म्हणजे आपलं तर काय असणार आहे सी असणार आहे. दीपकची एज किती आहे ती आहे 12 इयर. ओके, चला समोरचा प्रश्न आहे दिनेश टूक अ लोन फॉर 5 years at the rate of 16 per annum. Simple interest. If the total interest paid during the period was rupees 9,600, find the principal. T = 5 year, R = 16. ठीक आहे, सिंपल इंटरेस्ट फॉर्म्युला P × R × T = 100. P = SI सिंपल इंटरेस्ट × 100 / R × T. सिंपल इंटरेस्ट किती आहे 9,600 × 100 / 16 × 5 म्हणजे ओके 80. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे 12,000 असणार आहे. ₹12,000 जे आहेत त्यांचं प्रिन्सिपल आहे. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न आहे द ॲव्हरेज ऑफ सुसॅन मार्क्स इज 7 subject is 68. ओके, हर ॲव्हरेज इन 6 subject is एक्सक्लुडिंग इंग्लिश इज 72. हाऊ मेनी मार्क्स डिड शी गेट इन इंग्लिश. आता इंग्लिश सब्जेक्टमध्ये तिला किती मार्क्स मिळाले ते आपल्याला विचारले आहे. तर आपण काय करतो सरळ 68 × 7 476 आणि 70 × 6 = 432 आणि मग याला करायचं मायनस म्हणजे त्याचं उत्तर येऊन जातं. म्हणजे 44 मार्क्स तिचे इंग्लिशमध्ये आलेले. ओके, अशा पद्धतीने आपण काही महत्त्वाचे PYQ प्रश्न सॉल्व्ह केलेले आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल आपल्या बॅचमध्ये जे 29 डिसेंबरपासून सुरू होणार आहे, तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.